बेळगावात उभारलेल्या दुसऱ्या विधान भवनाचं अखेर राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन। शिवसेनेच्या बंदला कोल्हापूरमध्ये हिंसक वळण, दुकानांवर दगडफेक। नागपुरात जमावाकडून गुंडाच्या हत्येप्रकरणी पीआय प्रकाश जाधव निलंबित। कर्नाटक सरकारने बेळगावात उभारलेल्या दुसऱ्या विधान भवनाचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। विधान भवनाच्या वास्तूचं उद्घाटन करण्यास राष्ट्रपतींनी येऊ नये अशी सीमा भागातील मराठी बांधवांची मागणी होती, पण राष्ट्रपतींनी ही मागणी डावलून बेळगावमध्ये हजेरी लावली। कर्नाटकातील दुसरं विधान भवन जनतेला अर्पण करत असल्याची घोषणा राष्ट्रपतींनी केली। या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव बंदची हाक दिली आहे, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही। बेळगावातील विधान भवनाच्या उद्घाटनाला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला कोल्हापुरात हिंसक वळण लागलंय। कोल्हापुरात दिवाकर रावतेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी काढलेल्या मोर्चामध्ये दुकानांवर दगडफेक करण्यात आली। बाजारपेठ परिसरामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता। तिकडे शिवसेनेने सांगलीमध्ये पुकारलेल्या बंदलाही चांगला प्रतिसाद मिळतोय। नागपुरातील जमावाकडून गुंडाच्या हत्येप्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांना निलंबित करण्यात आलंय। पोलीस महासंचालकांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांच्यावरती संपूर्ण घटनाक्रम संदर्भात निष्काळजी केल्याचा आरोप आहे। दरम्यान जमावाच्या हल्ल्यात वाचलेल्या गुंड अक्रम शेख उर्फ भुरूला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर आमच्या हवाली करा अशी मागणी करत आज वसंतराव नाईक झोपडपट्टीतील शेकडो नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिला आणि लहान बालकांची उपस्थिती लक्षणीय होती।